नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील आमदार रवींद्र वायकर पक्षांतराच्या तयारीत आहेत. लवकरच ते शिंदे गटात दाखल होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांना पाठबळ देण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या एका निर्णयामुळे मिळालं आहे. मुंबई मनपाने रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी जमीन प्रकरणाचा पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे न्यायालयात मनपाने ही भूमिका मांडली आहे. शरद पवार साहेबांनी अजितदादांवर मुलासारखं प्रेम केलं. त्यांच्यावर अन्याय झाला असं आम्हाला कोणालाही वाटत नाही, पण त्यांनीच कुटुंबाला एकटं पाडलं आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे तरुण नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अहमदनगरमध्ये बोलताना त्यांना अजित पवार यांना खडे बोल सुनावले. काही दिवसांपूर्वी बारामतीमधील मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी तेथील जनतेला भावनिक आवाहन केलं. बारामतीमध्ये एकटं पाडलं जात आहे असं विधान त्यांनी केलं होतं. त्याच विधानाचा समाचार घेताना रोहित पवार यांनी अजित पवार यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. अभिनय सम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आला आहे. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत गौरवण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री दीपक केसरकर, मनीषा गायंदे उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्यावर अशोक सराफ यांनी 2 शब्द मांडताना सर्व प्रेक्षकांचे देखील आभार मानले. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवं चिन्ह देण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला लवकरात लवकर चिन्ह देण्याचा आदेश दिला होता. शरद पवार गटाकडून कपबशी, वटवृक्ष आणि तुतारी असे 3 पर्याय देण्यात आले होते. यामधील शरद पवार गटाला तुतारी हे नवीन चिन्ह बहाल करण्यात आलं. शरद पवार गटाकडून याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली. आता आगामी निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचं नाव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तर तुतारी हे नवीन चिन्ह असणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये नव्या पक्षाला उभारी देण्यात तुतारी कितपत यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय.